20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात जरांगेंचं आमरण उपोषण 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही, आमची लढाई सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्याय मागणीसाठीची, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा ही मागणी संवैधानिक, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती। मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल, जरांगेंवर उपचार सुरू। मनोज जरांगेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी, जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द, केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा। सुनील केदार यांचा रात्रभर रुग्णालयात मुक्काम, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता। सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, खासदार संजय राऊतांचा आरोप, पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांचा आरोप। राऊत दररोज वेगवेगळे आरोप करतात, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याइतका माझा स्तर खाली गेला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार। बडगुजर यांना आणखी खड्ड्यात टाकण्याचं काम राऊत करतात, भाजप आमदार नितेश राणेंचं भाजप पदाधिकाऱ्याच्या फोटोवरून संजय राऊतांना प्रत्युत्तर। सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। फडणवीस गृहमंत्री झाल्यावर नागपुरात गुन्हे कसे वाढतात, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल, तर जालन्याच्या लाठीचार्ज घटनेला गृहमंत्री जबाबदार, सुळेंची टीका। संसदेत घुसखोरी करणाऱ्यांच्या हातात बॉम्ब असता तर, सुप्रिया सुळेंचा सवाल, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, सुळेंची केंद्र सरकारवर टीका। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम, 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी। 2024ला कोणाची घाण साफ होईल लवकरच समजेल, खासदार संजय राऊतांचा पलटवार, तर वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठीशी, राऊतांचं वक्तव्य। ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमधील मृत्यूकांडवरून 2 अधिकारी निलंबित, तर 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार। 13 ऑगस्ट 2023ला 18 रुग्णांचा झाला होता मृत्यू। 14 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता, सोलापूरच्या कुंभारीतील रे नगर हाऊसिंग सोसायटीचं लोकार्पण आणि सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावण्याची शक्यता। कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू, आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी। राज्यात 35 नव्या कोविड रुग्णांची नोंद, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 100 वर, गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटशी सामना करण्यासाठी नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालय तयार, 200 व्हेंटिलेटर आयसीयू बेडची निर्मिती, 20 टन क्षमता असलेली ऑक्सिजन व्यवस्था सज्ज। रायगडच्या बोरघाटमधील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास रायगड पोलिसांना यश, सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर झाली होती वाहतूक कोंडी। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड अप डाऊन जलद मार्गावर, तर पनवेल वाशी दरम्यान दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक। नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावर लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू, रेल्वे रुळांलगत जमिनीवर अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आता फेरीवाल्यांना नो एंट्री, कचरा चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। सलग सुट्ट्यांमुळे अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुल, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यावर गर्दी। सलग सुट्ट्यांमध्ये कोकणातील समुद्र किनारे गजबजले, तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी गर्दी। शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी, सलग सुट्ट्यांमुळे भाविक साई चरणी। सलगच्या सुट्ट्यांमुळे शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी, काल दिवसभरात जवळपास 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। राज्यभरात आज बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिपसाठी परीक्षा, तर जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट केल्यानं गोंधळ निर्माण, या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी घेतला आक्षेप। धाराशिवच्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेत सशस्त्र दरोडा, 4 किलो सोन्यासह 1,87,00,000 मुद्देमाल लंपास, सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध।
लातूरच्या औसा तालुक्यातील शिंदाळमधील सांस्कृतिक कला केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा. कोल्हापुरात फुटबॉल सामन्याच्या वेळी राडा, 25 जणांवर गुन्हे दाखल. पीटीएम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळाच्या सामन्यावेळी झाला राडा. तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांकडून लाठीमार. पुण्यात नाताळ 31 पार्ट्यांसाठी जय्यत तयारी, पण अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना. पुण्यात भाचीला मामीकडून विवस्त्र करून मारहाण, पोक्सो कायद्याअंतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल. राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या 2863 पदांची निर्मिती, सरकारची उच्च न्यायालयात माहिती. बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन वासेकर यांना अटक. 48,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. यवतमाळच्या तारपुरा परिसरातील महिलेचा चाकू हल्ल्यात मृत्यू, पैशाच्या उसनवारीतून हल्ला झाल्याची माहिती. बीडच्या पाटोदा तालुक्यातील खडकवडी गाव ग्रामस्थांनी काढलं विक्रीला. गावात मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. मुंबईच्या माहुल भागातील गॅरेजला भीषण आग, आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक. रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन, नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी स्पर्धा, हजारो धावपटू सहभागी होणार. गहू हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, नाशिकच्या नांदगाव शिवारातील पिकं धोक्यात. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला सुरुवात. या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू पाहायला मिळतात. मुंबईमध्ये मोंड देवगडच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण. यावर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जावो, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना. सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावरून महत्त्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करणार. फ्लाय 91 कंपनीचा निर्णय. बंगळुरू, हैदराबाद आणि जळगाव या शहरात विमानसेवा सुरू करणार. छत्रपती संभाजीनगर शहरात 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती. मराठवाड्यातील सर्वात वजनदार महिलेची दुसरी प्रसूती. आई आणि बाळाची प्रकृती ठणठणीत. पुणे शहरातील स्वच्छतागृहांची माहिती एका ॲपवर. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह टॉयलेट सेवा ॲप माहिती देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.